व्यंजन विथ फ्युजनच्या मागच्या भागात तुम्ही पाहिलात चहाचे विविध प्रकार आणि आजही आपण पाहणार आहोत आणखीन काही फ्युजन टीज. नमस्कार मंडळी, मी आहे नेहा आणि आपलं स्वागत करत आहे व्यंजन विथ फ्युजनमध्ये विशेष सहकार्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी. नमस्कार, आता आपण वळूयात दुसऱ्या रेसिपीकडे. नमस्कार, पुन्हा एकदा मी शेफ रोहन आपलं सहर्ष स्वागत करतो. पुढच्या रेसिपी कडे वळूया. पुढची रेसिपी आहे पायनॅपल जिंजर आईस टी. ओके, तर या टी साठी लागणारं जे साहित्य आहे ते पहिल्यांदा बघूया. आपल्याला क्रश्ड जिंजर लागणार आहे, आलं. त्याचबरोबर आपण पायनॅपल ज्यूस यूज करतोय. तुम्ही फ्रेश पायनॅपल यूज केले तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर आपण हनी यूज करणार आहोत आणि नॉर्मल आपली चहा पावडर जी आहे ती यूज करणार आहोत. चला तर आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपल्याला पाणी बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता क्रश्ड जिंजर जे आहे किंवा चॉप जिंजर हे त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर पावडर, चहाची पावडर आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. हे बॉईल होऊ द्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं बॉईल करायचं आहे. आणि जर समजा आपण पायनॅपल घेऊन आलो आणि त्याला कट करून जर यूज करायचं असेल तर ते कधी आणि कसं बॉईल करायचं? त्याची प्युरी आपल्याला करावी लागेल. ओके. आणि प्युरी केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ती प्युरी ऍड करू शकतो. ओके. आणि गार्निश म्हणून पण ज्यावेळेस आपण सर्व करणार आहोत त्यावेळेस त्याचा पीस गार्निश म्हणून सुद्धा साईडला आपण लावू शकतो. पण आपण या रेसिपीमध्ये फ्रेश पायनॅपल यूज नाही करत आहे, आपण पायनॅपलचा ज्यूस यूज करतोय. ऑलमोस्ट आपली टी रेडी आहे. आता आपण ही एक 15-20 मिनिटासाठी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ती आपण आईस बरोबर सर्व करायची आहे. चला तर आपली 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. छान प्रकारे आपली जी चहा आहे हा थंड झालेला आहे. चला तर आपण सर्व करूया. सो सर, आपली नेक्स्ट रेसिपी कुठली आहे? आपली नेक्स्ट रेसिपी आहे इम्युनिटी बूस्टिंग हर्बल फ्युजन आहे. ह्याच्यामध्ये आपण तुलसी मिंट हर्बल टी बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची ग्रीन टी पावडर असेल किंवा आपली नॉर्मल जी चहासाठी यूज करतो ती पावडर असेल हे आपण यूज करत नाही आहोत. हे एक डिकॉक्शन टाईप इम्युनिटी बूस्टर आहे आणि ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण बघूया. आपल्याला तुळशी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला मिंट लिव्स लागणार आहेत, फ्रेश मिंट लिव्स. त्यामध्ये जिंजर आपण ऍड करणार आहोत आणि हनी एक ऍड करणार आहोत. चला तर आपण पहिल्यांदा पाणी घेऊया. पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मिंट लिव्स आणि जिंजर ऍड करायचं आहे आणि तुळसी. मिंट लिव्स, जिंजर आणि तुळशी आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. म्हणजे आपण हे जेवल्यानंतर सुद्धा पिलं तरी पण? अगदी जेवल्यानंतर सुद्धा आपण एक डायजेशन होण्यासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. साधारणतः हे 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा अर्क, आता आपण जे जिंजर ऍड केलेला आहे, तुळशी ऍड केलेली आहे, त्याचबरोबर मिंट लिव्स ऍड केलेले आहेत, त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. आपण पारंपरिक
काढे जसे करतो आयुर्वेदिक काढे, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये जडीबुटी ऍड करतो, तशाच पद्धतीचं हे एक आपण डिकॉक्शन करतोय. वास पण यायला लागलाय छान. येस, छान अरोमा येतोय तुळशीचा असं. तुळशीचा. चला तर आपली हर्बल टी ही रेडी झालेली आहे. सर्व करूया आपण. याला आता आपण छानपैकी गार्निश करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला मध पण ऍड करायचा आहे, हनी ऍड केली आहे आणि थोडं स्टर करायचं आहे. ह्याच्यामध्ये गार्निशला आपल्या तुळशी आणि पुदिना आपण त्याच्यामध्ये ऍड करून एकदा स्टर करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपली हर्बल मिंट जिंजर टी रेडी आहे. आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे चॉकलेट मसाला टी. येस, नमस्ते, पुन्हा एकदा मी शेफ रोहन. आपली नेक्स्ट रेसिपी आहे चॉकलेट मसाला टी. यामध्ये लागणारं साहित्य आहे, आपण नॉर्मल दूध घेतलेलं आहे, नॉर्मल चहा पावडर, जी रेग्युलर चहा पावडर आपल्या घरामध्ये यूज करतो ती आपण इथे या ठिकाणी यूज करणार आहोत. कार्डामन, अख्खे वेलची घेतलेली आहे, त्याचबरोबर सिनॅमन म्हणजे आपण दालचिनी यामध्ये वापरणार आहोत. यामध्ये आपण कोको पावडर यूज करणार आहोत, त्याचबरोबर शुगर यूज करणार आहे. चला तर आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपल्याला पाणी घेऊन ते बॉईल करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी ऍड करायची आहे. सर, हे चॉकलेट चाय म्हणजे आपण आपल्या लहान बाळांना पण देऊ शकतो? येस, अगदी आवडीने ते पितील अशा प्रकारची ही टी आहे. जसं आपण हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा जसं देतो तसाच प्रकारचं चॉकलेटी, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं मेडिसिनल गोष्टी पण आहेत आयुर्वेदिक. त्याच्यामध्ये सिनॅमन आहे, त्याच्यामध्ये कार्डामन आहे. ओके, आपलं पाणी बॉईल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण टी पावडर ही आपण ऍड करतोय. थोडासा गॅस बारीक करून ते उकळू द्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. आपलं पाणी उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण दूध ऍड करतोय, त्याचबरोबर कार्डामन हे आपल्याला वेलची ऍड करायची आहे, अख्खी वेलची. चेचून केलं तर? चेचून केलं तरीही चालू शकतं. आपण कोको पावडर देखील ह्याच्यामध्ये ऍड करतोय. तुम्हाला हवी तेवढी साखर, जेवढा स्वीटनेस हवा आहे तेवढा आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. हा विदाऊट शुगर देखील आपण बनवू शकतो. ज्यांना कुणाला डायबिटीज आहे, शुगर आहे, अशा पेशंट्सनी ती साखर जरी स्किप केली तरी चालू शकेल. हो, आणि बिस्किट सोबत राहते उत्तम, छान. येस, बेस्ट. थोडं स्टर करायचं आहे. ऑलमोस्ट आपला चॉकलेट मसाला चाय रेडी होतोय. आता आपण सर्व करूया.
अशा पद्धतीने आपला चॉकलेट मसाला चाय रेडी झालाय. आता आपण बोलूयात आपल्या एका अशा रेसिपीकडे ज्याचे फुलं तुम्ही बघितले जरूर आहेत, पण तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल की तुम्ही त्याचा चहा बनवून पिणार. नमस्ते, मी पुन्हा एकदा शेफ रोहन आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपली नेक्स्ट रेसिपी आहे लव्हेंडर हनी टी. ओके, लव्हेंडर हनी टी याला मराठीमध्ये अपराजिता बोललं जातं, त्याचबरोबर शंखपुष्पी बोललं जातं आणि गोकर्ण देखील बोललं जातं. तर अशा 3 वेगवेगळ्या नावाने ही लव्हेंडरची फुलं आहेत. तर या लव्हेंडर हनी टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ह्याच्यामध्ये आपण ग्रीन टी यूज करणार आहोत, हनी यूज करणार आहोत. ही लव्हेंडरची फुले आहेत. ही अशा प्रकारची सन ड्राईड केलेली लव्हेंडरची फुलं आहेत. ही आपण यूज करणार आहोत. चला तर आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम पाणी बॉईल करायचं आहे. पाणी या ठिकाणी उकळलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण ग्रीन टी ऍड करतोय. सर, ग्रीन टी आपण उकळता पाणीमध्ये टाकतो, त्याला घेऊन आपण उकळत का नाहीये? ऍक्च्युली जो अर्क आहे त्याचा एक्स्ट्रा, ज्यावेळेस पाणी गरम होतं त्यावेळेस त्याचा जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये अर्क तो ऍड होतो. पण जर थंड पाण्यात जर आपण ते बॉईल केलं तर आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याचा किंवा जो फ्लेवर आहे तो त्याच्यापासून मिळत नाही आपल्याला. म्हणून आपण पाणी गरम झाल्यानंतर आपण ऍड करतो. आता आपण ही अपराजिता लव्हेंडरची फुलं आपण ऍड करतोय. शंखपुष्पी पण म्हणलं जातं. ह्याचा सर फायदा काय आहे? ही फुलं मी बघितली तर होती, पण त्याचा चहा कधीच विचार केला नव्हता. हा एक ह्याच्यामध्ये थोडंसं मेडिसिनल पण व्हॅल्यूज आहेत. त्याचबरोबर जे डाएट कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस लोक असतात त्यांना देखील अशा प्रकारची टी आहे ही ते पिऊ शकतात. आता 3 मिनिटं आपण हे अशाच पद्धतीने कव्हर करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या फुलांचा त्याचबरोबर ग्रीन टीचा जो फ्लेवर आहे तो त्या पाण्यामध्ये थोडासा उतरेल. आणि 3 मिनिटानंतर आपण ते सर्व करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट म्हणून आपण हनी यूज करतोय. आणि जर समजा ती फुलं आपल्या घराच्या आजूबाजूला अवतीभवती जर नसली तर ते विकत जर घ्यायचं असेल तर ते मिळतं का? हो, ते विकत मिळतं. म्हणजे कोल्हापूरला पण ते इझिली अवेलेबल आहे. तर ते आपण मार्केटमध्ये जाऊन अपराजिताची फुलं किंवा शंखपुष्पीची फुलं द्या म्हटलं तर ते देतात. असे बॉटलमध्ये येते. 50 ग्रॅम वगैरे ती बॉटल असते. चला तर आपली ही 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपण हे सर्व करूया. आता आपण ह्याच्यामध्ये जसं मी सांगितल्या पद्धतीने आपण हनी ऍड करतोय स्वीटनिंग एजंट म्हणून. तुम्हाला जर हनी ऍड करायची नसेल तर तुम्ही नॉर्मल शुगर देखील ऍड करू शकता. कुणाला ब्राऊन शुगर ऍड करायचे असेल ते देखील ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. थोडं स्टर करून घ्यायचं आहे. लेमन ऍड केलं तर असं डिटॉक्स सारखं टेस्ट, असं काहीतरी वेगळा विचित्र टेस्ट नाही येणार की करू शकतो? आपल्या ह्या गोष्टी आपण फ्युजन करतो, त्यामुळं आपण जे काही इंग्रेडियंट्स यूज करतो ओके, जे आपल्या आवडीचे असतील आणि त्याला कुठेतरी मेडिसिनल व्हॅल्यूज पण असल्या पाहिजे आपल्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून. तर आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये लेमन पण आपण ऍड करू शकतो. तर आपली टी तर रेडी आहे. आपण गार्निश करूया. लव्हेंडरची फुलं जी आहेत ती आपण थोडीशी गार्निश म्हणून त्याच्यावर ऍड करायची आहेत.
ओके, आपली टी या ठिकाणी रेडी आहे. लव्हेंडर हनी टी. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी तर नाही. एकत्र येतात त्यावेळेस ते काय करतं, दुधाला फोडतं. जरा रिस्की आहे. रिस्की आहे, पण आपण